कन्याकुमारीपर्यंत हा घरी जमा केलेला आहे सर्व। इकडे हेमंत भाऊ सुद्धा आलेत। तर मित्रांनो इकडे स्वाती आहे, स्वाती हाय का? गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती जी सहल आहे आरोग्याने जातात तसे मस्त की हसत खेळत। खरं तर हा आनंदाचा सोहळा आहे आणि योग आपल्या इथं आपण जुळून आणलेला आहे आणि उत्साहामध्ये इथून झालेले आहे आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघू आणि गोकर्णे इथे सुस्वागतम वारसा जपणारे बेलशी गाव। सर्वांना धन्यवाद, थँक्यू। नमस्कार मंडळी, मी महेंद्र गावण कलातरंग अलिबाग पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, नवीन वर्षाची एक सुरुवात आणि त्या सुरुवातीलाच आमच्या बेलोशी गावातील सद्भक्ती प्रसारक भजन मंडळ ह्या सदस्यांशी सहल जात आहे। म्हणजे बेलोशी अलिबाग ते कन्याकुमारीपर्यंत हा आमचा प्रवास असणार आहे। त्यामध्ये आम्ही प्रथम गोवानंतर गोव्याला वस्ती करणार। गोव्यानंतर आमचा जो ठरलेला जो नियोजनबद्ध केलेला आहे प्रोग्राम त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। म्हणजे गोकर्ण, कोची, तिरुवनंतपुरम, अनंतपुरम, केरळ, नंतर कन्याकुमारीनंतर मग रिटर्न प्रवासाला कोल्हापूर आणि कोल्हापूरनंतर अलिबाग असे जवळजवळ 15 ठिकाणं आहेत आणि 15 ठिकाणी आम्ही सध्या भेट देणार आहोत हे सर्व मंडळी। आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही याच सद्भक्ती प्रसारक भजन मंडळामार्फे गेलो होतो। ते म्हणजे उत्तर भारत संपूर्ण आम्ही फिरून आलेलो आहोत आणि यावर्षीही सुद्धा आमचा हा दक्षिण टोक आहे पूर्ण कन्याकुमारीपर्यंत। आणि गेल्या वर्षी जी बस होती तीच आम्हाला बससुद्धा आहे आणि जे सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे सर्व सदस्यसुद्धा याच्यामध्ये आहेत। आणि सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे जेवढे सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी वैयक्तिकरित्या वगैरे भरपूर असं साहित्य, जे लागणारं साहित्य आहे ते वगैरे गोलात जमा केलेलेच आहे आणि नियोजनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। प्रमोद भोपी सर यांनी सुद्धा नियोजन केलेलं आहे, भाई दले यांनी सुद्धा सर्व छान प्रकारे नियोजन केलेलं आहे सर्व। आणि आता त्या नियोजन केल्यानुसार आम्ही आता आज तारीख 12 आहे, 12 जानेवारी आणि आज रात्री आम्ही ठीक बरोबर 10 वाजता इथून निघणार आहोत। तर आता आपण देवळाजवळ जाणार आहोत। देवळाजवळ सर्व साहित्य वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच तिथून आता देवळामध्ये विठ्ठलाचं मंदिराजवळ भजन वगैरे होईल आणि त्या भजनानंतर आपल्या प्रवासाला सुरुवात होईल। तर आपण प्रथम देवळाजवळ जाऊया। तर नमस्कार मंडळी, मी आत्ता आमच्या बेलोशी गावातल्या मंदिराजवळ आलेलो आहे। इथे जरीमरी आईचं मंदिर आहे आणि इकडे विठ्ठल रखुमाई देवीचं मंदिर आहे इकडे या साईडला। आणि इकडे आमची सर्व जे सामान आहे ते या घरामध्ये म्हणजे केदारच्या घरी जमा केलेलं आहे सर्व। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता, इथे सर्व जे सामान जेवणासाठी लागणारं साहित्य आहे, सर्व म्युझिक सिस्टमसुद्धा इकडे आहे। इकडे सिलेंडर वगैरे आहे, बिस्लरी पाणी बॉटल्स वगैरे घेतलेले आहेत, जार आहेत, चहासाठी सुद्धा कितलेवर घेतलेले आहे आणि हे सर्व जेवणाचं साहित्य आहे इकडे। तांदूळ वगैरे, पत्रावली, ताडपत्री आवश्यक आहे ते सुद्धा आहे। याच्यामध्ये बघताय नारळ वगैरे आहेत इकडे आणि थोड्याफार खुर्च्यासुद्धा घेतलेल्या आहेत। भरपूर असं साहित्य सर्व सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे सर्व सदस्य आहेत त्यांनी इथे जमा केलेलं आहे। इकडे सूर्यकांत दादा हाय कर, सूर्यकांत दादा आताच सर्व ते साहित्य घेऊन आलं इकडे। आणि पाण्याचे जारसुद्धा आहेत आणि इकडे अजिंक्य वगैरे आहेत जे मदत करतात सगळे। पिंटू, अजिंक्य म्हणजे या साईडला बघताय तुम्ही पाण्याचे सर्व जार वगैरे आहेत आणि भांडीसुद्धा आहेत, पाण्यासाठी लागणारं साहित्य सर्व। जयेश आहे, अजिंक्य आहे इकडे, तिकडे प्रतीक आहे, प्रतीक हाय कर, प्रतीक आहे तिकडे, सूर्यकांत दादासुद्धा आहे, राहुलसुद्धा आहे। सर्वांची मदत ही अनमोलच आहे। आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊ। इकडे मंदिरामध्ये आता भजन चालू आहे, म्हणजे प्रवासाला निघण्याच्या अगोदर प्रत्येक वेळी भजन बोललं जातं तिकडे आणि आपण आता त्या ठिकाणी जाऊ। कारण सद्भक्ती प्रसारक भजन मंडळ हे यांचीच सहल असल्या कारणानं भजन हे महत्त्वाचंच आहे आणि आपण आता त्या ठिकाणी जातो आहे। तर मंडळी आपण पहिलं आईच्या मंदिरामध्ये जातो आहे।
इकडे बघताय सर्वजण बॅगांची तयारी तर घेऊन आलेलेच आहेत सर्वजण. तर मंडळी आता देवळामध्ये भजन तर चालूच आहे आणि आपल्या या मंदिराजवळ सर्व मंडळी आता येत आहेत, आपापल्या तयारीचे येत आहेत. पप्पा हाय करा. भूषण आमच्या कॅमेराकडे पण हाय कर. निनाद इकडे सर्व फॅमिली आलेलेच आहे सर्व तयारीनिशी. हाय करा इकडे. कोमल आत्या अय कपिल पप्पा कुठे आहे तुझे? पप्पा आतमध्ये आहेत तिकडे आलेले. इकडे हेमंत भाऊ सुद्धा आलेत खास मुंबईवरून आणि खास छोटीशी बॅग वगैरे त्यांनी घेतले सोबत भरपूर काय. भाऊ हाय करा. तर मित्रांनो आता आम्ही सहलीसाठी निघतोय. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. तर मित्रांनो इकडे स्वाती आहे. स्वाती हाय कर. इकडे आई आहे आणि आता सर्व मंडळी देवळाजवळ गेलेले आहेत आणि आपण सुद्धा देवळाजवळ जातोय आता तिकडे. सर्वांची तयारी झालेली आहे. माझी सुद्धा बॅग वगैरे भरून झालेलीच आहे.
शिवा जन्माला आहे. तर माझा बाबा चांगला सुरक्षित असला पाहिजे. ठीक आहे, आपण शेवट घेऊया आता. हा. ज्याचे वंशी कुलधर्म तलमय बांधील गो बांधील तलमधी खेळल खेळल देवसार न तलबाई बांधील बांधील न तलमधी खेळल खेळल देवसार. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या सर्व विभूती जवळजवळ 6 महिने ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आनंदाचा दिवस आज आपल्यासमोर आला आहे. आज खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी आपण उत्तर भारतामध्ये गेलो होतो. एक यशस्वी सहल आदरणीय भाई थळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या वर्षी पार पाडली. आग्रा, मथुरा, अयोध्या ही सगळी ठिकाणं गेल्या वर्षी मोठ्या आवडीनं आनंदानं सगळेजण सहभागी झाले. हाच जल्लोष गेल्या वर्षी या दिवशी ज्या दिवशी आपण गाडीमध्ये बसणार होतो त्या दिवशी हाच जल्लोष होता. आज आपण दक्षिण भारताकडे चाललो आहे. दक्षिणेतील वेगवेगळ्या ठिकाणांना आपण भेट देतो आहे. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होईल, कारण आपण उत्तर टू दक्षिण या 2 ठिकाणांना आपल्या बेलोशीतील सर्वसामान्य माणसं भारत भ्रमण करण्यासाठी निघालेत आणि एका आनंदाची पर्वणी त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उभी केली. मी सर्वच सहभागी, या सहलीतील सर्व सहभागी आणि त्यांचे सगळे चाहते जे पाठीराखे आहेत, त्यांच्या मागे ठामपणे उभे असणारे जे पाठीराखे आहेत, या सर्वांचंच मी या सहलीच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो. आजचा दिवस हा मोठा आनंदाचा दिवस आहे. उद्यापासून साधारणपणे 8 ते 9 दिवसाचा प्रवास आपण आनंदानं मजेमध्ये करणार आहोत. आपल्या गावाची ग्रामदैवत आई जरीमरी, त्याचबरोबर आपलं विठ्ठल रखमाई, राधाकृष्ण, दहावीर, आपली कालकाई माता, या सर्व देवतांचा आशीर्वाद. कारण आज आम्हाला सकाळीच दुपारीच एक शुभ वार्ता कळली आणि आम्हाला खरं कळलं की आनंदाचं जगणं काय असतं. हे आम्हाला आज या ठिकाणी कळलं की प्रामाणिकपणाने वागलं, प्रामाणिकपणाने काम केलं, निष्ठेने राहिलं तर त्याचं फळ काय मिळतं ह्याचं आम्हाला प्रत्यंतर दुपारीच आलं. एक आनंदाचा क्षण. कारण असं म्हटलं जातं की आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखतो असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय आम्हाला दुपारी आला. एक आनंदाची बातमी आमच्यासाठी आली. खऱ्या अर्थानं आजची ही सहल सर्वांचाच एक कौतुकाचा, कुतूहलाचा, आवडीचा विषय आहे. मी तर असं म्हटलेलं की अगदी श्रीमंत माणूससुद्धा असा एकटा कधी जात नाही फिरायला आणि आपली गरीब माणसं या सहलीच्या श्री सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाच्या निमित्तानं भारत भ्रमण करतात. याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताही नसणार आहे. आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहलीसाठी निघालो आहे. सहलीसाठी निघताना एक मनामध्ये निश्चय असावा लागतो, आत्मविश्वास असावा लागतो की मला ह्या 8 दिवसाचा प्रवास करायचा आहे. त्याचबरोबर संयम असावा लागतो की या सहलीमध्ये असणाऱ्या लोकांचं मला सहन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सहकार्य वृत्ती असायला पाहिजे की सहलीमध्ये असताना मला प्रत्येकाला मदत करायला पाहिजे. हा सगळा सेवाभाव जर जपला तर आपण खऱ्या अर्थानं सहल जगतो, स्वतःसाठी जगतो. मित्रांनो, आपण कुटुंबासाठी जगतो, स्वतःसाठी राबतो, मात्र स्वतःसाठी कधी जगत नाही. या सहलीच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं भाईंना धन्यवाद देतो की भाईंनी मैत्रीभाव खऱ्या अर्थानं जपला. कारण सकाळीच त्यांनी ती स्वतःची थार काढली. त्या थारमध्ये आपले पांडू आप्पा असतील किंवा असे बरेचसे लोक घेऊन गेले. म्हणजे ह्या वयात जसं आपण तरुण होतो तेव्हा आपण जसे एकमेकाच्या खांद्यावर
हात टाकून बोरीवर जात होतो किंवा चिंचेवर जात होतो, अशा प्रकारचा अनुभव. आणि ह्यालाच म्हणतात मित्रांनो जगणं. याच्याहीपेक्षा जगण्यासारखा दुसरा काही उपाय नाही. आणि खऱ्या अर्थानं बेलुशीकरांमध्ये हा जगण्याचा उपाय सापडला आहे. आपण सगळेजण सहकार्यवृत्तीनं एकमेकांच्या हातात हात घालून आपण काम करतोय, एकमेकांच्या साथीनं जगतोय, एकमेकांच्या साठी जगतोय. हेही आपल्या ग्रामदैवतांचा आशीर्वाद आहे. आज आपण निघालोय, याच जल्लोषामध्ये जायचं आहे, याच जल्लोषामध्ये 8 दिवस काढायचे आहेत. आणि 9व्या दिवशीसुद्धा हा जल्लोष अनुभवण्यासाठी, कारण गेल्या वर्षी आमची बरीचशी गावातली लोक हा जल्लोष अनुभवण्यासाठी या ठिकाणी जमली होती. अशाच आनंदामध्ये आपण जाऊया, अशाच आनंदामध्ये आपण परत येऊया. अशा प्रकारचं गाऱ्हाणं माऊली जरीमरीच्या चरणी, विठ्ठल रखमाईच्या चरणी, राधाकृष्णाच्या चरणी आपण या ठिकाणी विनंती करतोय. सर्वांना शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर आमचे जे पाठीराखे आहेत, जे हितचिंतक आहेत, शुभेच्छुक आहेत, हे आम्हाला सोडण्यासाठी इथपर्यंत आले, त्यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करतोय आणि ऋण व्यक्त करतोय. धन्यवाद. यानंतर मी निलेश सरांना अमरभाई. नमस्कार मंडळी. बेलोशी गावाला लागलेली संस्कृती आणि त्या संस्कृतीतून एक निर्माण झालेलं सद्भक्ती प्रसादिक भजन मंडळ, ज्यातून सत्संग आणि एकजुटीचा जो वारसा आजपर्यंत जो आपण जपला आहे, तो आज इथे त्याचा प्रत्यय आपल्याला दिसतोय. जी परंपरा आणि ज्या सत्संग आणि ह्याच्यामधून जे निर्माण झालेलं हे धार्मिक वातावरण आज आपण या बेलोशी गावामध्ये बघतोय. आणि या साध्यासुद्धा गावामधून आज जी आपण ही सहल निर्माण केली आहे, याच्यामध्ये श्रीमंतातला श्रीमंत आणि गरिबातला गरीब सहभागी आहे. हे साध्य झालं ह्या सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळाकडूनच. कारण त्यांचं सहकार्य नसतं ह्याच्यामध्ये अनेक. आज आम्ही ही तरुण मंडळ आहे, पण ह्याच्याकरता जे आमचे बुजुर्ग मंडळ आहे, ज्यांनी हे भजन मंडळ आजतागायत म्हणजे आजसुद्धा आमच्या ह्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये ते आमच्यामध्ये सहभागी होते. किती उत्साह आहे, किती हे सहकार्य. आणि याच्यामध्ये हे असतानासुद्धा जे नियोजन, याच्यामधलं जे 2-3 म्हणजे 6 आमचे प्रमोद ऑफिसर म्हणाले 6 महिन्यापासून म्हणजे नियोजन म्हणजे फक्त हे प्रमोद ऑफिसर असतात, आमचे भाई थळे असतात, आज ते सेवानिवृत्त होऊन आलेत आणि त्यांचा सहभाग मोठा असतो. तसेच त्यांना सहकार्य करणारे आमचे सगळे मंडळे आहेत. नुसतं एकाच्या आपल्या जर त्यांनी हे केलं की आपण अशी सहल निर्माण करायची आहे, होत नाही. पण त्याला नियोजन, त्याची उत्कृष्ट म्हणजे त्यांना आता 5,000 रुपयामध्ये सांगणं म्हणजे मी माझ्या कार्यालयात मी सांगत होतो की आम्ही चाललो आहे की आज गोवा ते कन्याकुमारी ते बेळगाववरून कोल्हापूर असा आमचा 7 दिवसाचा प्रवास आहे. फक्त 5,000 रुपयामध्ये सगळे म्हणायचे 5,000 रुपयामध्ये कसं साध्य होतं. साध्य होण्याचं कारण म्हणजे आमचं सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळ आणि आमचे बुजुर्ग मंडळी यांचं सहकार्य आजपर्यंत आमच्या पाठीशी आहे. आज ते आमच्यात सहभागी होऊ शकत नाही कारण त्यांचा आज वयोमान आणि हे सुद्धा, पण आमच्या पाठी आशीर्वाद आहेत आम्हाला आज दिसले. सर्वांचं धन्यवाद. आज आम्ही मुंबईहून सगळेजण आलो. येताना फार आम्हाला म्हणजे सहवास आज मोदीजी आपले उद्घाटनाकरता आले होते आमचा. आणि काय होतं योगायोग सगळं आम्ही जुळून ते आलो. कारण का ओढ होती गावाच्या सहलीमधून सगळ्यांमध्ये सहभागी होण्याची. आपण आमच्या प्रती आम्हाला मुंबईकरांना सुद्धा आम्हाला याच्यात सहभागी करून घेतलं. आपल्या सर्वांचे धन्यवाद. एवढं बोलून मी माझं भजन मंडळाचे जुने की जे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत श्री गोविंद शिवराम मिद्रे यांचं आपल्या सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाच्या वतीनं मी भाई थळे यांना विनंती करतो की एक मानाचं गुलाब पुष्प त्यांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. देतो एंड करायला सांगतो ना आपल्याला. श्री बालकृष्ण गौरू गायकर
आमच्या सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री बालकृष्ण गौरू गायकर यांचाही मी श्री राजेंद्र भाटकर यांना विनंती करतो की त्यांचाही यथोचित सन्मान आपल्या सदस्यांच्या वतीनं व्हावा. त्याबरोबरच आमचे बुवा पहाडी आवाजाचे बुवा श्री भगवान पाडगे यांचाही यथोचित सन्मान आमच्या या भजन मंडळाच्या या सहल सदस्यांच्या वतीनं मी अमरनाथ गायकर यांना विनंती करतो की त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा. त्याबरोबरच आमचे ज्येष्ठ हितचिंतक श्री राजेंद्र पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विश्वनाथ भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान आपल्या सहलीच्या वतीनं करावा. त्याबरोबरच ज्येष्ठ संगीत भजनाचे सदस्य श्री बाळाराम वारगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मी नितीन वारगे यांना विनंती करतो की त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा. त्याबरोबरच आमचे एक हर हुनरी कलाकार श्री हरिचंद्र राघव भोपी यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनाही मी विनंती करतो. हरिचंद्र राघव भोपी तात्या हां घेतो. मी भास्कर तात्यांना विनंती करतो. त्यांचाच मित्र भास्कर तात्या याला विनंती करतो की आपल्या एकविरा माऊलीचे संचालक भास्कर वारगे यांचा आहे. त्याचबरोबर श्री जगन्नाथ वारगे घेतो सगळं जगन्नाथ वारगे आमचे ज्येष्ठ सदस्य यांचाही मी पोलीस पाटील सुरेश गायकर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. आमच्या श्री सद्भक्ती प्रसारक मंडळाचे अगदी जुने ज्यांच्यापासून या भजनाची सुरुवात त्याचबरोबर सायन भजनामध्ये सुद्धा जे ते उपस्थित असतात असे श्री विठ्ठल कमळू थळे यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. मी राकेश वारगे यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमचे काय नाही फसवलं श्यामसुंदर रामा बेलोस्कर यांचाही या ठिकाणी मी सन्मान करतो. विनोद वारगे यांना सांगतो की त्यांचा सन्मान यथोचित सन्मान या निमित्ताने करावा. श्री सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे की ज्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं की अरे मला नकारे नेऊ, मला कधीही तुम्ही भजनाला बोलवा पण सहलीला नेऊ नको, असे आमचे श्री गणेश भोपी आमचे ज्येष्ठ वादक श्री सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. असू दे हाफ पॅन्टवर असले तरी चालेल. मी महेंद्रभाई विद्रेंना तो पण हाफ पॅन्टवर आहे म्हणून त्यांना जोडी लावतो. हां हां श्री मुकुंद वारगे नाना संजय नाना बरं. आमचे श्री बेलोस्कर संजय बेलोस्कर गुरुजी हेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी हां घेतो श्री सदानंद दुधाळे यांना विनंती आहे. आता चालेल उरणवरून ते त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भजनामध्ये नेहमी बसून आमच्याबरोबर नेहमीच भजन गाथा सादर करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय अशोक भाऊ थळे यांचाही या सहलीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी सूर्यकांत वारगे यांना सांगतो की त्यांचा सन्मान करावा. हां घेतो सगळ्यांना घेतो. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सहलीसाठी नेहमीच आपल्या पाठीशी ठाम असणारे आणि सहलीला उदार हस्ते देणगी देणारे त्याचबरोबर राफनाईक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि आमच्या आता सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे सक्रिय सदस्य श्री सुधीर अप्पा थळे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी संतोष भोपी यांना विनंती आहे की त्यांचा सन्मान, कारण ते शेजारी राहतात, ते जोड्या लावायला बरे पडतं. त्याचबरोबर आमच्या या मंदिराचे खऱ्या अर्थानं विश्वस्त की ज्यांनी या मंदिरासाठी बरंच काही केलं, ज्यांनी जागा दिली, बरंच काही योगदान आहे या मंदिरासाठी. आम्हाला त्या दिवशी उणीव भासली वाढदिवसाच्या दिवशी, मात्र त्यांच्या चिरंजीवानी ही उणीव भरून काढली असे आमचे मित्र श्री सुभाष मुकादम यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होतं. मी जगन्नाथ म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते श्री सुभाष मुकादम यांचा सन्मान व्हावा. आणखीन कोण आहे?
श्री सुहास वारगे यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय श्री भजन मंडळाच्या वतीनं. सुहास वारगे यांचाही या ठिकाणी सन्मान. मी नरेश पाटील गुरुजी यांना विनंती करतो की सुहास वारगे यांचा सन्मान करावा. कोण आहे दुसरं? कोण नाही. सर्व सहल सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भाई थळे यांना विनंती करतो आणि आपल्या जुन्या लोकांना विनंती करतो की भाई थळे यांचा आम्हाला शुभेच्छा, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा भाई थळे यांच्या रूपाने द्यावं. नाही पहिलं हे द्या. पहिलं ठीक आहे. आमच्या श्री सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचे आमचे पहाडी आवाजाचे बुवा आणि ज्या ठिकाणी आम्ही बोलवतो त्या ठिकाणी उपस्थित असणारे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कधीही बोलवा आणि कोणत्याही गोष्टीची आस नाही, कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही, असं निरपेक्ष मनोवृत्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल राणे सर यांचंही मी आमचे पुरोगामी योग संघटनेचे अध्यक्ष श्री सुनील थळे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान, त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. त्याचबरोबर आमचे धडाडीचे सहकारी श्री प्रसादजी गुंड खऱ्या अर्थानं आज ते निघायला पाहिजे होते, कारण आपण आणि त्यांना पण आम्ही विनंती केली होती, आम्ही कुठेही घेतले असते पण हां त्यांनी ताप घेतला यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. प्रसाद यांचं स्वागत मी संदीप वारगे यांना सांगतो की प्रसाद गुंडे यांचं स्वागत करावं. यानंतर आपल्या सर्व सहल सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आदरणीय सुधीरप्पा थळे यांना विनंती करतो. आज या ठिकाणी सद्भक्ती मंडळाची सहल दक्षिण भारत म्हणजे गोवा असेल, कोचीन असेल, कन्याकुमारी, रामेश्वरम, त्यानंतर परतीचा प्रवास आणि ही दक्षिण भारतामध्ये ही सहल जात असताना आज सगळेजण इथे ग्रामस्थ आहेत, उपस्थित आहेत. खरं म्हणजे उत्तर भारत वेगवेगळ्या ठिकाणी गेले काही वर्षापासून ह्या सहली जात आहेत, अनेक वर्ष किंवा गेली काही वर्षे जात आहेत. आज हा दक्षिण भारताचा दौरा करत असताना थोडंसं आमच्या प्रमोद सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे गणपती उत्सवापासून ही तयारी सुरू असते. भाई थळे आमचे रात्री 3-4 वाजता घरी आल्यानंतर तो काहीतरी हिशोब करतात आणि मग एवढे जमले मला सकाळी, का आम्ही झोपलेलो असतो त्यावेळी, सकाळी उठल्यानंतर सांगतात की कालचे एवढे आहेत. ते कालचे एवढे म्हणजे हे जमा झालेली जी रक्कम आहे ती त्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं पुढे होणाऱ्या जी सहल आहे सद्भक्ती मंडळाची, अगदी सामान्य लोकांपासून सगळ्यांसाठी असणारी सहल सगळ्यांना परवडेल अशी आणि त्या माध्यमातून हे सगळे जमा झालेले पैसे गेले काही वर्षे आपण सहलीसाठी जातोय. आज इथे सगळ्यांचा उत्साह, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी, आमचे ज्येष्ठ आहेत, सर्व महिला भगिनी आहेत आणि सगळे बालगोपाळ आहेत, या सगळ्यांच्या वतीनं या सद्भक्ती मंडळाच्या दक्षिण भारत सहलीसाठी निघालेल्या ह्या सगळ्या मंडळींना आपण सगळेजण जोरदार टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया. आणि एक प्रातिनिधिक स्वरूपाचं आमच्या प्रमोद सरांना विनंती करतोय, हे आमच्याकडून हे झाले भाईंचं झालेलं नाही, तुम्ही सर्व या प्रमोद सर. आज या सगळ्या आयोजनामध्ये भाई थळे प्रमोद सरांचं नाव येतंय, पण त्याच्या मागे ही सगळी मंडळी जाणारी, कारण आम्ही बघतो सगळं जेवणाचं तयार करणं, ते जेवण वाढणं, ते झाल्यानंतर सगळी भांडी सगळी साफसाफ करून ठेवणं, हे एका दिवसापुरतं असला कार्यक्रम तरी आपण कितीतरी लोकांना जबरदस्ती सांगत असतो, पण गेली हे आता 7-8 दिवस आपणा सगळ्यांना करायचं आहे आणि सगळे हे आनंदाने करतात. आणि असाच उत्साह आता जसे निघालेले आहात तसाच आपण हा उत्साह घेऊन परत या. सगळ्या देवस्थाना ग्रामदेवता आहेत, विठ्ठल रुक्माई आहे, जरुमरे आहे, राधाकृष्ण आहेत, दाहिरदेव आहेत, बाबुदेव आहेत, आमच्या सगळ्या माता आहेत, सगळ्या ज्या देवी आहेत, या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांना प्रार्थना करतो की ह्या सगळ्या सद्भक्ती मंडळाच्या निघालेल्या सहलीला सगळ्यांना सुखरूप आणि आनंदात निघालेल्याच उत्सवात परत येऊ दे अशी प्रार्थना करतो. आणि प्रमोद भोपी सरांना हे सगळ्यांच्या वतीने एक फूल देऊन शुभेच्छा देतो. हरेश गायकर दोघे हरेश गायकर या घ्या, नाही घ्या. धन्यवाद.
श्री संदेश वारगे हे सुद्धा आपल्या या ठिकाणी आहेत. त्यांचंही मी आपल्या हरचंद्र गायकर यांना विनंती करतो की संदेश वारगे यांचा या ठिकाणी येतोची सन्मान करावा. त्याचबरोबर महिलांच्या वतीनं एक कोणतरी या आणि सगळ्याच महिला येते. आपण एक फोटो घेऊ सगळ्यांचा, एक यूट्यूब घेऊ मस्तपैकी. हात करा, असा करा हात जरा. थँक्यू. एक इकडे बघ. नमस्कार. आपल्या बेलोशी गावचे सगळे सद्भक्ती प्रसाद मंडळ भजनाचे सगळे हे आपले चाललेले आहेत ट्रिपला. त्यांना सगळ्यांना हॅपी जर्नी आणि आमच्या सगळ्या महिला मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा. ज्या प्रकारे चांगल्या आरोग्याने जातात तसे मस्त की हसत खेळत एन्जॉय करा भरपूर आणि जसे जात आहे सुखी समृद्धी तशा त्याप्रमाणे आपल्या या परत या. एवढंच बोलते. थँक्यू. हॅपी जर्नी सगळ्या महिलांकडून. तर मंडळी आत्ताच महिलांनी व सर्व सदस्यांनी गावातील जे वयस्कर मंडळी वगैरे होते त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं स्वागतसुद्धा झालेलं आहे आणि सर्व महिला मंडळ ज्या होत्या ह्या सर्वजण प्रत्येकाला असे बॅग वगैरे घेऊन आपल्या बसपर्यंत आलेल्या आहेत सोडायला. इकडे सुद्धा रोशन हॅपी जर्नी. हां धन्यवाद. शुभांगी स्वाती हायकर. अरे वा वा. तर मंडळी ही आमची एकविरा बस आहे जी गेल्या वर्षीसुद्धा उत्तर भारत पर्यटनाला सुद्धा हीच आमची बस होती आणि आता इथं सर्व मंडळी आलेली आहेत सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा. तर या ठिकाणी आपले सर्व लगेच म्हणजे बॅग वगैरे ठेवण्यात येते सगळीकडे. हाय पाण्या. केतन हाय कर बाबी. लाल आत्मा टाकू ना. करिश्मा हाय हाय कर गा. हो हा होय नाही. तुम्ही पण चला. येईल बस दुसरी. हा होय नाही. थँक्यू. शिवांगी साथी कुठे आहे. काय इकडे वहिनी काय करा. हां हां ही माझी बॅग. थँक्यू. हाय कर स्वाती. चला भेटू आता 9-10 दिवसानंतर. हां चला. तर इकडे पाठीमागे सर्व किचनचं साहित्य आमचं म्हणजे जेवणाचं सर्व साहित्य इकडे. खरं तर हा आनंदाचा सोहळा आहे आणि निश्चितच एका विचाराने प्रेरित झालेली सगळी लोकं आहेत. आज आपण पाहतोय की फक्त प्रवासी नाहीत तर त्याची कुटुंबीयासोबत आहेत. अर्थात प्रवास सुखाचा व्हावा हीच प्रत्येकाची भावना आहे. आज या ठिकाणी माझी मिसेससुद्धा येत आहे, मुलगीसुद्धा या ठिकाणी खास निरोप देण्यासाठी आलेली आहे आणि हा प्रवास निश्चितच सुखमय होईलच कारण आपले सगळ्यांचे आशीर्वाद या सर्वांसाठी आहेतच. आज खऱ्या अर्थाने हा आनंद या इथूनच सुरुवातीला आपण उपभोगतो आहे. पुढे निश्चितच 8 दिवस हे आपल्या आनंदाचे असणार आहेत. त्यामुळे पुनश्च एकदा सर्व प्रवाशांना शुभेच्छा आहेतच परंतु जे या ठिकाणी आम्हाला निरोप दिले आहेत त्याचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आहे. धन्यवाद. थँक्यू निलेश दादा.
आज प्रत्यक्ष सहलीला जाणारी मंडळी जी आहेत ते तर आनंदी आणि अतिशय उत्साही आहेतच, पण सोबतच्या घरातली जी मंडळी त्यांना इथे टाटा बाय बाय करायला आलेली आहेत त्या माणसांचा सुद्धा उत्साह इथे अत्यंत ओसंडून वाहताना दिसतोय. आपल्या जवळची माणसं आता 8-10 दिवस आपल्याला दिसणार आहेत म्हणून एक मनात त्यांच्या हुरहुरी आहे आणि एक आनंदही आहे की इतकी सगळी मंडळी एकत्र जाऊन देवदर्शन करून येणार आहेत. हा एक वेगळाच योग आपल्या इथं आपण जुळून आणलेला आहे. त्यामुळे आज इथं संमिश्र अशा प्रतिक्रिया सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. थोड्याशा जास्त प्रतिक्रिया ह्या आनंदाच्याच आहेत आणि तमाम सहलीला जाणाऱ्या मंडळींना मी माझ्याकडून अतिशय शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद संजय भाऊ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती महेशा तुमची आहो दत्त जीवाय जतन करा सर्वस्वी यशवंत नाम तुम्हा यश गुण तुमचा सदा वयाला यश लाभे दाता ब्रह्मा विष्णू महेशा तुमची आहो दत्त जीवाय जतन करा सद्भाव तुझी यशवंत नाम यश गाता यश लाभे दासाचे भक्ती पंतही गावी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई जरी मरी माऊलीचा एलकोट एलकोट जय मल्हार. बाजूला ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती ऑनलाईन पैसे पाठवत जा मध्ये मध्ये सर्वांनी. तर मंडळी आम्ही सहलीसाठी आता रवाना होतोय आणि ही सर्व मंडळी जी आहेत इकडे पिंटू आहे, हा मित्र प्रज्वलासुद्धा आहे. सर्वजण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत इकडे. तर मंडळी माझ्यासोबत आहे जयेश आणि इकडे बाबू आहे का इकडे. तर आम्ही प्रवासात निघालोत आणि आता खूप एन्जॉय करणार आहोत. इकडे आमच्या तात्या आणि त्यांचा शिवांश का शिव घे आम्हाला. काय करा नीट या मस्तपैकी. चलो अरे मला दिलास नाही निनाद, मला ना दिलास. हा चल एकदम मस्त कर आणि पाठवा आम्हाला. चला 8 दिवस तुमची आठवण नाही करणार. राहुल पहिल्यांदा
चला हाय कर आम्हाला जरा. बोल 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 चला ऐकर इकडे ऐकर. अरे वा चल नंद्या. चल बाय बाय. बाय 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 बाय. तर मंडळी आमच्या एकविरा ट्रॅव्हल्सचं जे आम्हाला इथून जो प्रवासाला नेणार आहेत ते आमचे ड्रायव्हर आहेत. म्हणून काय म्हटलं नाव तुमचं? महेश नाईक. हे आम्हाला आता तिथपर्यंत पोहोचवणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सर्वांना सगळ्यांना विनंती आहे, ब्रह्मा विष्णू महेशा बोलायचं. ब्रह्मा विष्णू महेशा तुमची आओ दत्तची बाळे. जतन करा सर्वस्वे देऊनी सद्भाव पृथ्वीसी जाळे. यशवंत नाम यशवंत द्यावयाला यशगाथा यशलाले ब्रह्मा विष्णू तुमची आओ दत्तची बाळे. जतन करा सर्वस्वे देऊनी सद्भाव पृथ्वीसी जाळे. यशवंत नाम तुम्हा यश गुण तुमचा द्यावयाला यश गाता यश लाभे दास बाय भाई दोघं पण एक बसले. लास्ट बेंच घेऊ पहिलं. भजन मंडळाचा भजन मंडळाचा. तर मंडळी रात्रीचे आता 11 वाजून गेलेत आणि आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आणि सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळाचे सर्व हे सदस्य लोक आता आपापल्या सीटवर विराजमान झालेले आहेत. सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळ बेलोशी यांच्यातर्फे गोवा, कर्नाटक, केरळ आणि कन्याकुमारी दर्शन अशी सहल आयोजित केलेली आहे. आणि त्या सहलीची सुरुवात अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये इथून झालेली आहे. आणि पुढील प्रवास सुखाचा, समाधानाचा होण्यासाठी खूप साऱ्या आमच्या बांधवांनी, भगिनींनी, वरिष्ठ ज्येष्ठ मंडळींना आम्हाला सदिच्छा दिल्या आणि त्या सदिच्छांच्या जोरावर आमचा प्रवास नक्कीच सुखकारक होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. अगदी खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. खरोखर एक चांगली संधी आणि चांगलं एक आनंदाचं वातावरण निर्माण करणाऱ्या सर्वांना माझं मनापासून अगदी धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. धन्यवाद नरेश दादा. तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे आहेत आमचे भाऊजी आहेत जितेंद्र भाऊजी. त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊ. आज बेलोशी गावावरून सद्भक्ती प्रसाद मंडळ बेलोशी यांची सहल गोवा टू कन्याकुमारी पासून कोल्हापूरपर्यंत अशी ही मोठी 8 दिवसाची सहल आहे. आणि त्याच्यात आम्ही सर्व लोक दिनांक 12/1/24 या दिवशी रात्री. नमस्कार मंडळी. आमच्या गावातील श्रीनेट सर्व्हिस आणि केबल नेटवर्कचे मालक संतोष वारगे आपल्यासोबत आहेत इकडे.
तर त्याच्याकडे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊ. मंडळी, आम्ही आज आजची तारीख किती? 12 जानेवारी 2024 या दिवशी गोवा, कन्याकुमारी, केरळ हा प्रवास करीत आहोत. आज आम्ही 10:30 ते 11च्या सुमारास रात्री निघालोत. जवळजवळ 49 लोक आम्ही आहोत. सगळ्या लहानपासून मोठ्यांपर्यंत आज सगळी मंडळी निघालेली आहेत. त्याच्यामध्ये शिक्षक लोक आहेत, काही नोकरवर्ग आहे, काही उद्योजक आहेत. असे सगळी लोक आम्ही आज निघालेलो आहोत. खूप एन्जॉय करण्यासाठी निघालेलो आहोत. आणि आज असा हा प्रवास आमचा जवळजवळ 9 ते 10 दिवसांचा आहे. आणि त्या 10 दिवसात आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत सगळे. आणि आमच्याबरोबर आमचे बंटी कलातरंगचे मुख्य कार्यकारी बंटी आहेत. आणि ते आम्हाला सगळ्या पिकनिकचे लाईव्ह प्रक्षेपण सगळ्या घरोघरी पोचवणार आहेत. म्हणजे आम्ही काय करतो ते आमच्या घरापर्यंत टी व्हीमध्ये बसून सगळेजण आज बघणार आहेत. आणि त्याला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद संतोष. तर मंडळी मुंबईवरून आलेले आणि यावर्षी पहिल्यांदाच आपल्यासोबत आहेत मंगेश भाऊ आहेत आणि हेमंत भाऊ सुद्धा आहेत इकडे. तर त्यांच्याकडनं सुद्धा आपण थोडक्यात जाणून घ्या सहलीबद्दल. आज आमच्या सद्भक्ती मंडळाची ट्रीप ही गोवा, गोकर्ण, तसेच केरळ, कन्याकुमारी, नंतर बेळगाव ही अशी टूर आहे. त्याच्यामध्ये आम्ही लहान थोर वयस्कर असे सर्व मंडळी आहोत. आणि आता प्रवासासाठी निघालो आहोत. आताच बेलोशीवरून निघून अर्धा नाही बोलता येणार, 1/2 पण हां. तर आता त्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. याच्या पुढचा प्रवास आता आमचा रात्रीचा होणार आहे त्याच्यामध्ये. आणि गोवा इथे जाऊन दुपारी त्याचा आनंद लुटून पुढच्या प्रवासाला आम्ही निघू. आणि गोकर्ण इथे आमची वस्ती असेल. त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शन भाईथळे असतील, प्रमोदजी भोपी असतील, तसेच वयस्कर लोकसुद्धा आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत भजन मंडळीमधले. आणि आमचे नवीन जे होतकरू तरुण मुलं आहेत त्याही ह्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्यांचा. जेणेकरून आता या 2 महिन्यापासून या पिकनिक सहलीचा आनंद ते लुटत आहेत, कष्ट करत आहेत. आम्ही फक्त आज नामधारी म्हणून या सहलीला हजर झालेलो आहोत. आणि त्यांच्या सर्व मेहनतीचं फळ आम्ही नक्कीच ह्या 8 दिवसामध्ये आनंद लुटून आणि मनसोक्त या वर्षात 2024चा आनंद आम्ही नक्कीच साजरा ह्या सहलीच्या मार्गदर्शनातून करू. आणि सगळ्यांना त्या आनंदाचा जो आम्ही घेतलेला स्वाद देऊ हीच सगळ्या स्वामींच्या चरणी शुभेच्छा देतो. आणि पुढचा प्रवास आमचा सुखाचा, समृद्धीचा हो असं सर्व स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि इथून पुढे मार्गदर्शन करतील महेंद्र. आता थोडक्यात हेमंत भाऊ सुद्धा सांगतील. सुस्वागतम सर्व सद्भक्ती भजन मंडळांचे हार्दिक स्वागत. आपली सहल गोवा, केरळ, कर्नाटक, कन्याकुमारी तसेच पद्मनाभन मंदिर, रामेश्वरम या सर्व ठिकाणी जाणार आहोत. सहलीसाठी नियोजन आहे, जी काही मेहनत आहे, प्लॅनिंग आहे, याचं सर्व श्रेय आपल्या सर्व सभासद मेंबरना जातं. पण पर्टिक्युलरली आपले प्रमोद सर, आपल्या भजन मंडळाचा एक्का, या माणसाने या सहलीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आपली सहल सर्व एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. प्रत्येकाने प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने मदत करेल. इकडे तिकडे त्रास होतो, 1-2 इकडे तिकडे उणे धुणे असतात, परंतु सर्वांनी एकमेका सहाय्य करून सर्व काम सर्वांनी करून आपण आपली सहल सुखरूप करूया अशी मी आपल्याला सर्वांना आपली सहल सुखाची हो अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राला लागली संत परंपरा.
त्यांच्या आचार आणि विचाराने प्रेरित झालेलं आपलं हे सांस्कृतिक वारसा जपणारं बेलोशी गाव. आज भजन असेल किंवा मग सद्भक्तीच्या मार्गाने हा वारसा जोपासत अगदी ज्येष्ठ मंडळी आणि त्यासोबतच तरुण युवकांना धागा जोडणारा हा अध्यात्माचा असा हा एक अनोखा प्रवास आणि त्यासाठी एकत्रित येणं गरजेचं होतं. आताच या सहलीचे सर्व आमचं प्रेरणास्थान श्रीयुत भाई थळे आणि त्यांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी आयोजित ही सद्भक्ती प्रसारक मंडळाची सहल आज या ठिकाणी बेलोशीचं प्रयाण झालेलं आहे. निश्चितच सर्वांच्या शुभेच्छा या मंडळासाठी आहेत. आज अगदी लहानात लहान मूल या सेवेत रुजू झालेलं आहे आणि निश्चितच एक अध्यात्माचा वारसा जपण्याचं काम हा ही पिढी करत आहे. सांस्कृतिक दृष्ट्या विकसित गाव म्हणताय बेलोशी. आदर्शाचं गाव, आदर्श परंपरेचं गाव, आदर्श वारसा जपणारं गाव बेलोशी आणि त्यासाठी सर्वांचं योगदान हे मोलाचं आहे. या ठिकाणी गोवा वाट पाहत आहेत. समस्त भजन मंडळी आपण सुरू करते आजच्या भजन सेवेत. पुण्याच्या सर्व मंडळीला प्रवासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचं रूपाचं वर्णन करणारा असं रूपक निश्चितच आपण या प्रारंभीला घेत आहोत. मी आव्हानाची गायिका याला विनंती करतोय की आपण रूपाचा अभंगाने सुरुवात करूया. तर मंडळी आपल्या आता भजनाला सुरुवात होतोय. भजनाची सुरुवात अमर भाऊ करतायत. इकडे माझ्या समोर इकडे पाठीमागे दिसतात अमर भाऊ आहेत. इकडे Bye.
एका विक्रममध्ये तोडीच तोड या ठिकाणी गोवा आहे. अर्थात त्याला बांगडी म्हणते मुंबईची खारची बांगडी. या रे या रे या देवाचे भजन गाऊया.
गाईले जनाबाईले भजन गाईले जनाबाईले तुझ्यासाठी तुझ्यासाठी
माठात बरोणी दैनुत लोणी बारा तेरा जणी निघाल्या हो निघाल्या हो निघाल्या सुरेला माठात बरोणी दैनुत लोणी बारा तेरा जणी निघाल्या हो निघाल्या बाई बाई महेंद्रजी गावडे यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. अर्थात आपल्या अनोख्या पद्धतीने गणपती भरातर्फे आता बरोबर आहे आणि आता कुलदेवता विठ्ठल आहे का सर्वांना धन्यवाद. थँक्यू. माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर एक राजा इथे जन्मला एक राजा इथे जन्मला जन्मे किल्ल्यावर माझ्या राजाचं देवाचं माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर एक राजा इथे जन्मला एक राजा इथे जन्मला जन्मे किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या धनाचं नाव माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर
आम्ही आत्ता रोहामध्ये पोचलो. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि इकडे सगळी आमची मित्रमंडळी, रोहित आहे, केदार आहे आणि आता बड्डे सुद्धा साजरा झाला आमच्या बसमध्ये. सर्वांनी गाणं बोलून चांगला बड्डे साजरा केला. बड्डे बंटी. हा, थँक्यू, धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. गोव्याला पार्टी गोव्याला, पार्टी उद्या गोव्याला. गोव्याला तर मंडळी आमची एकविरा बस आणि एकविरा बस खासियत म्हणजे जरा आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व दाखवणं सांगेन कशी बस आहे. तुम्ही पण खरंच बुक करा, खूप छान आहे. आहे एकविरा बस नाव आहे आणि खूप छान बसायला वगैरे छान आहे. आतमध्ये वगैरे एकदम आरामशीर प्रवास करू शकता. म्हणजे एवढा प्रवास करता तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, एवढी छान आहे. छान सीट सुद्धा खूप छान आहेत, आरामशीर असे आहेत, आरामशीर प्रवास करू शकता. हे वरती दिसते प्रत्येक ठिकाणी USB चार्जर आहे. या ठिकाणी चार्जिंग सुद्धा करू शकता. प्रत्येक ठिकाणी चार्जर वगैरे आहेत. लाईट्स वगैरे खूप छान आहे या बसमध्ये. प्रत्येक ठिकाणी USB चार्जर्स आहेत. हो, कसा वाटला? एकदम सुंदर नियोजन, आम्हाला आवडलं. ते आम्ही दरवर्षी तुझ्या प्रत्येक युट्यूब चॅनल मधून आणि तुझी सेवा करतो. धन्यवाद. गतिमंद मुलांची आम्हाला फार आवडते. त्यांना जे तू काय काय वेगवेगळे असे शिकवतोय त्याच्यातून ते काय काय उन्नती करतायत, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. हे सगळे आम्ही चित्रीकरण मी आवर्जून बघतो. धन्यवाद. आणि हे पण चित्रीकरण चांगलं होईल आणि आपल्याला आमच्या शाळेत सुद्धा नक्कीच भेट द्या. नक्की नक्की नक्की. रात्रीचे 2:30 वाजले आणि बसमधली काही मंडळी आहेत जरा आराम करतायत. बेंच आहे म्हणतात कारण त्यांच्या मंडळी आहेत ते सुरुवातीपासून भजन वगैरे बोलत आलेले आहेत. आणि हिंदी सॉंग सुद्धा बोलत आहेत. खरोखर खूप एन्जॉय चालू आहे. तुम्हाला आवाज येतच असेल त्या सर्वांचा. आणि आपण सकाळी गोव्याला पोहोचलो, परंतु आतापर्यंतचा हा प्रवास आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. 8-9 दिवस आपण व्हिडिओ बनवणार आहोतच. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
जाने अरे यार की है यार